नमस्कार. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला घटस्फोट म्हणजे काय, घटस्फोटाचे प्रकार काय आहेत याबद्दल माहिती सांगितली होती. आणि आज या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एकतर्फी घटस्फोट कसा घ्यायचा. एकतर्फी घटस्फोट घेताना कोणकोणती कागदपत्र लागतात, एकतर्फी घटस्फोटाला किती वेळ लागतो, त्याच्यानंतर एकतर्फी घटस्फोट घेताना न्यायालयीन प्रक्रिया काय आहे, न्यायालय मुलाचा विचार कसा करते याबद्दल मी माहिती सांगणार आहे. सुरुवातीलाच एकतर्फी घटस्फोट, ज्याला अनेकदा वादग्रस्त घटस्फोट असं म्हटलं जातं. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घटस्फोटाचे प्रकार, त्यामध्ये परस्पर घटस्फोट आणि वादग्रस्त घटस्फोट, म्हणजेच वादग्रस्त म्हणजेच एकतर्फी घटस्फोट असं म्हटलं जातं. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराच्या संमतीशिवाय किंवा सहकार्याशिवाय आपला विवाह संपुष्टात आणतो, म्हणजे आपला विवाह संपू इच्छितो. आता एकतर्फी घटस्फोट घ्यायचं म्हटल्याच्या नंतर काहीतरी करणं आवश्यक आहे. मग एकतर्फी घटस्फोट घेताना कोणती सामान्य कारणं आहेत, तर पहिलं म्हणजे लग्न पूर्णपणे तुटलं असलं तरी दुसऱ्या जोडीदार घटस्फोटासाठी संमती देत नसेल तर आपण एकतर्फी घटस्फोट घेऊ शकतो. दुसरं आहे कौटुंबिक हिंसाचार, बेवफाई, नंतर त्याशिवाय गंभीर आजार जे आहेत त्या कारणामुळे सुद्धा आपण एकतर्फी घटस्फोट किंवा कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतो. पती पत्नी विभक्त होणं, मुलांचा ताबा, पोडकी या गोष्टींवर किंवा या अटींवर सुद्धा सहमत झालं नाही तरी सुद्धा आपण परस्पर घटस्फोट किंवा एकतर्फी घटस्फोट घेऊ शकतो. एका जोडीदार जो आहे तो जोडीदार जो आहे या जोडीदाराने दुसऱ्या जोडीदारावर काही कृत्य केलं असेल, म्हणजे ज्याला आपण व्यभिचार म्हणतो, क्रूरता म्हणतो, हा क्रूरता असेल तर सुद्धा आपण घटस्फोट घेऊ शकतो. ही झाली सामान्य कारणं. परंतु घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयामध्ये ठोस पुरावा देणं आवश्यक आहे, म्हणजे ठोस पुरावा सादर करणं आवश्यक आहे. मग आता हे कोणकोणते ठोस पुरावे आहेत, तर पहिला ठोस पुरावा म्हणजे साक्षीदारांची साक्ष. आता याच्यामध्ये मित्र येऊ शकतात, कुटुंब किंवा व्यावसायिक जे आहे ज्यांनी ह्या दोघांचं वर्तन पाहिलेलं असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी पुरावा म्हणून किंवा साक्षीदारांचं साक्ष देण्यासाठी बोलावू शकतात. दुसरं आहे कागदपत्राचे पुरावे, ज्याच्यामध्ये पत्र आहे, ईमेल आहे, संदेश आहे, वैद्यकीय अहवाल आहे, पोलीस तक्रारी आहे, बँक स्टेटमेंट आहे, मालमत्ताचे कागदपत्र, हे सुद्धा ठोस पुरावे मानले जाऊ शकतात. तिसरं जे आहे ठोस पुरावा म्हणजे ज्याच्यामध्ये छायाचित्र किंवा व्हिडिओ हा पुरावा सुद्धा मानला जातो. आणि वैद्यकीय अहवाल, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो तज्ज्ञांचा अहवाल, मानसिक आजार आहे, वैद्यकीय परिस्थिती आहे, अशा वेळेला तो सुद्धा तज्ज्ञांचा अहवाल ठोस पुरावा मानला जातो. आणि पोलीस अहवाल, ज्याच्यामध्ये घरगुती हिंसाचार झाला आहे की छळ झालेला आहे, या प्रकारामध्ये पोलिसांचा अहवाल खूप महत्त्वाचा असतो. आता एकतर्फी घटस्फोटासाठी अर्ज कसा करायचा, काय प्रक्रिया आहे, तर त्याच्या काही पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी आहे घटस्फोटासाठी पहिलं म्हणजे वकील जे आहे किंवा कायदेशीर तज्ज्ञ आहे यांचा सल्ला घ्यायचा. दुसरं जे आहे घटस्फोटाची याचिका तयार करायची आणि याचिका कुटुंब न्यायालयात दाखल करायची. तिसरी पायरी आहे घटस्फोटाची कागदपत्र देणं आवश्यक आहे. चौथी पायरी आहे वादग्रस्त घटस्फोटाला प्रतिसाद देणं. पाचवी पायरी आहे न्यायालयीन सुनावणी आणि जोडीदाराचा प्रतिसाद. सहावी पायरी आहे अंतिम सुनावणी आणि घटस्फोट डिक्री जारी करणं. ही जी आहेत पायऱ्या आहेत याच्यातर्फे आपण न्यायालयामार्फत घटस्फोट मिळू शकतो एकतर्फी. आता महत्वाची कागदपत्र काय आहे, जर मला घटस्फोट घ्यायचा असेल तर घटस्फोटासाठी कोणती कागदपत्र आवश्यकता आहे, तर पहिलं म्हणजे विवाह प्रमाणपत्र, दोन्ही पक्षांचा निवासस्थानाचा पुरावा, दोन्ही पक्षांचे ओळखपत्र, लग्नाचे फोटो, घटस्फोटांना समर्थन देणारे पुरावे म्हणजे वैद्यकीय अहवाल, तक्रारी, ईमेल, रेकॉर्ड, हे सर्व. तसंच मुलांची माहिती, मुलं जर असेल तर त्यांची जन्म प्रमाणपत्र, त्यांची माहिती, पोडगी मागायची असेल तर त्यावेळेला उत्पन्न, मालमत्तेचा तपशील, बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे. मग काही वेळेला प्रश्न पडतो की समजा एकतर्फी घटस्फोटची याचिका दाखल केली तर किती वेळ लागतो,
तर तुम्हाला माहितीच आहे की भारतामध्ये एकतर्फी घटस्फोट ही लांब प्रक्रिया आहे. याच्यामध्ये 2 ते 5 वर्ष किंवा त्याहून अधिकही कालावधी लागू शकतो. म्हणजे कालावधी आपल्याला असं निश्चित सांगता येऊ शकत नाही. का बरं विलंब होऊ शकतो? तर काही वेळेला होतं न्यायालयामध्ये खटल्यांचा भार असतो. म्हणजे खूप प्रकरण जे असतात ते प्रलंबित असतात. त्याची न्याय निर्णय देणं प्रलंबित असतं. किंवा समजा आपण एखादा खटला दाखल केला, त्याच्यामध्ये गुंतागुंत वाढत जाते. साक्षी पुरावे वाढत जातात. व्यापक आरोप होतात आणि त्यावेळेला ते जास्त वेळ लागतो. कधी कधी काय होतं की एकतर्फी असेल तर प्रतिस्पर्धी असतो किंवा प्रतिवादी जे असतो त्याकडचं सहकार्य जे आहे ते मिळत नाही, त्याच्याकडे अडथळा निर्माण होतो. त्याच्यानंतर कधी कधी वकील जे असतात, न्यायाधीश असतात, त्यांची उपलब्धता नसते आणि न्याय झाल्याच्या नंतर अपील सुद्धा करू शकतो. ह्या सर्व कारणांमुळे काय होतं, आपल्याला एकतर्फी घटस्फोट घेण्यासाठी कालावधी म्हणजे वेळ लागतो. आता हा एकतर्फी घटस्फोट घेताना न्यायालय मुलांचा सुद्धा विचार करतं. घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये मुलांचे शारीरिक, भावनिक, मानसिक कल्याण सर्वोच्च मानलं जातं. म्हणजेच पालकांनी विभक्त होण्यापूर्वी मुलांशी संवाद साधावा, त्यांना सुरक्षित वातावरण देवायचं, परस्पर संमतीने त्यांचं पालकत्व स्वीकारायचं. त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, म्हणजे कोणता परिणाम, नकारात्मक परिणाम कमी होईल. त्यांच्या दिनचर्येमध्ये जास्त बदल होणार नाही. त्यांची कशी कोणाकडे ठेवायची ह्यांच्यामध्ये विचार करणं, मत विचारात घेणं खूप महत्वाचं आहे. त्याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. न्यायालय काय करतं, घटस्फोटाच्या दरम्यान मुलांसाठी त्यांचा विचार केला जातो. मग कोणता विचार करतो, त्यांचा भावनिक विचार केला जातो. म्हणजे मुलं दुःखी आहेत, रागावलेली आहे, गोंधळलेली असू शकतात. अशा वेळेला त्यांना प्रेमाची आणि आश्वासनाची गरज असते. मुलांना सांगा की घटस्फोटामुळे त्यांचे सुरक्षित आहेत, त्यांचं कोणत्याही पालकांचं त्यांच्यावर प्रेम कमी होणार नाही. त्यांची कस्टडी जी आहे ही कस्टडी ठरवताना त्यांचं वय, त्यांचं शिक्षण, मुलांची जी इच्छा असते, म्हणजे स्वतःची जी इच्छा आहे ते सुद्धा विचारात घेतली जातं. कधी कधी तर 9 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांचं मत सुद्धा घेतलं जातं. त्याच्यानंतर त्यांचं पालकत्व कुणाला द्यायचं, म्हणजे ज्याला आपण को पार्टनिंग म्हणतो, सहपालकत्व म्हणतो. वेगळं राहून सुद्धा त्यांचं पालकत्व कसं करता येईल यासाठी सुद्धा त्यांच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यामधला बदल आहे तो बदल खूप टाळणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांची शाळा जी आहे, मित्र आहे, त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे, त्यांच्या त्या भावना गुंतलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांचं जे ठिकाण आहे ते जास्त करून आपण बदलू नये यावर भर घेतला जातो. त्याच्यानंतर कायद्याचा आधार घेतला जातो. मुलांची कस्टडी जर सहमत होत नसेल तर न्यायालय बाल कल्याणासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी सांगितला जातो. हा मुलांचा विचार केला जातो. समजा हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो की पत्नीला घटस्फोट घ्यायचा आणि पती घटस्फोट देत नसेल तर काय करायचं. तर महत्वाचं म्हणजे काही वेळेला काय केलं जातं की पंचायतांमार्फत, नंतर ग्रामपंचायतीमार्फत काही लोक जे त्यांची 5 लोक, आपली 5 लोक, अशी लोक एकत्र येतात आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार केला जातो. हा करार अवैध आहे, इनव्हॅलिड म्हटला जातो. म्हणजे भारतामध्ये केवळ न्यायालय म्हणजे फॅमिली कोर्ट आहे, ह्या फॅमिली डिग्री मार्फतच घटस्फोट हा कायदेशीर मानला जातो. स्टॅम्प पेपरवर साक्षी करून किंवा नोटरी करून घटस्फोट घेता येत नाही. तर आपण कायद्यामार्फत जर आपण घटस्फोट घेतला तर कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणजे घटस्फोटासाठी हिंदू विवाह कायदा आहे, त्या विवाह कायद्यानुसार सुद्धा काय केला जातो, धर्माच्या कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करणं खूप गरजेचं आहे. स्टॅम्प पेपर जे आहे, स्टॅम्प पेपर घेतलेला जो घटस्फोट आहे हा केवळ कागदाचा तुकडा मानला जातो. कायद्याच्या दृष्टीने त्याला काही महत्व नसतं. त्याच्यानंतर अशा प्रकारे जो करार झालेला असतो, स्टॅम्प पेपरवर झालेला असतो, त्या स्टॅम्प पेपरच्या नुसार पुनर्विवाह करता येत नाही. तो एक गुन्हा ठरू शकतो. कायदेशीर सल्ला घेणं त्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता दुसरं महत्वाचं म्हणजे घटस्फोट न घेता जर आपण दुसरं लग्न केलं तर योग्य आहे का, तो गुन्हा आहे का. तर होय, भारतीय कायद्यानुसार पहिलं लग्न अस्तित्वात असताना किंवा पहिलं लग्न झालेलं असताना घटस्फोटाशिवाय तुम्हाला दुसरं लग्न करण्याची परवानगी अजिबात नाही आहे. पहिलं लग्न झालं असेल तर घटस्फोट न घेता जर कोणी दुसरं लग्न केलं तर तो थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. फक्त गुन्हाच नाही तर त्याला अटकही होऊ शकतो. म्हणजे भारतीय दंड संहिता IPC कलम
494 अंतर्गत तो दंडनीय गुन्हा आहे. म्हणजे या भागामध्ये मी आपल्याला एकतर्फी घटस्फोट म्हणजे काय, त्याची कारणं काय आहे, त्याला कोणकोणती कागदपत्र लागतात, मुलांचा कसा न्यायालय विचार करतो याबद्दल माहिती सांगितली. धन्यवाद.